नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बारामतीवर राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणं हे महाराष्ट्राच्या प्रथा परंपरेला साजेसं होईल. मात्र काँग्रेसनं बारामतीची जागा लढवल्यास काँग्रेसला त्याचा काही फायदा होणार नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. बारामतीतली निवडणूक बिनविरोध व्हावी असे राष्ट्रवादी प्रयत्न करते. 17 लोकांनी अर्ज भरलाय. लक्ष्मण हाके देखील अर्ज भरण्याची तयारीत आहेत. तुम्ही या सगळ्याकडे कशा पद्धतीने? असं आहे की एक तर बारामती विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच शरद पवारांचा आणि पर्यायानंतर अजित पवारांनी सांभाळलेला मतदारसंघ आहे. त्यामुळे आजपर्यंतची जी प्रथा आणि परंपरा म्हणण्यापेक्षा तिथं जो मतदारांची मानसिकता आहे ती अजित पवारांच्या प्रती असलेलं त्यांचं प्रेम हे त्याचा मूलभूत हा सगळा त्याचा बॅकग्राऊंड आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या निधनानंतर स्वाभाविक आहे की त्यांच्या कुटुंबातलंच कोणाला तरी तिकीट मिळावं आणि उमेदवारी मिळावी अशी सर्वसामान्य मतदारांची भूमिका निश्चित असेल असं माझं मत आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा हा विषय आहे. आपण नेहमीच सहानुभूतीच्या भावनेतून मतदान नेहमी होतं. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या कुटुंबातला कोणाला तरी संधी पुढे मिळावी अशीच एकंदरीत सहानुभूतीची भावना अनेक मतदारांमध्ये असते. तर ही पार्श्वभूमी अजित पवारांचं झालेलं काम आणि अजित पवारांच्या नंतर त्यांच्या कुटुंबियातील मग तर त्यांच्या मुलगा असो त्यांची पत्नी असो यांच्याबद्दल असलेली लोकांची सहानुभूती हेच खरं तर इलेक्शनचं गाभा राहणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की हे सर्व लक्षात घेता ही निवडणूक जर बिनविरोध झाली तर निश्चितच एक वेगळा मेसेज जाईल. आगामी काळामध्ये हीच प्रथा आणि परंपरा आणि संस्कृती सर्वांनी जोपासली आणि जपली तर मला वाटतं की त्याला काही वेगळं चर्चेचा विषय होऊ शकत नाही. पण काँग्रेसनं म्हणतायत, सपकाळ जे आहेत ते म्हणतायत की आम्ही तिकडे उमेदवारी देणार. एक जर परंपरा आपली बघितली तर या ठिकाणी उमेदवार दिला जात नाही. पण काँग्रेस हा परंपरा तोडतंय का कुठे? आता काँग्रेसची जी अवस्था आहे माझ्यापेक्षा लोकांना माहिती आहे. बारामतीमध्ये स्पष्टच बोलायचं तर काँग्रेसचं अस्तित्व कधी नव्हतंच. त्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये काँग्रेसनी जरी लढवली तर ती नाममात्र लढवल्यासारखं होईल. उपयोग काय होणार.